नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025च्या अनुषंगाने जी काही पदभरती सध्या बघा होणार आहे, तर त्या पदभरतीमध्ये आपल्या माहिती आहे की सध्या जो काही स्कोर आहे, तर तो स्कोर खूप महत्त्वाचा असणार आहे. आता ह्याच्यामध्ये सध्या जी काही नवीन संच मान्यता धोरण आहे, तर ते सध्या लागू झाल्यामुळे जो कोर्टाचा निर्णय आला आहे, तर त्या कोर्टाच्या निर्णयानुसार जी काही संच मान्यता आहे, तर ती संच मान्यता आता नवीन संच मान्यता धोरणानुसार त्या ठिकाणी होणार आहे. आणि जे काही सध्या प्रक्रिया आहे, तर ती प्रक्रिया काही जिल्हा परिषदमध्ये सुरू देखील झालेली आहे. त्याच्यामध्ये संच मान्यता होण्या अगोदर या ठिकाणी जे काही शिक्षकांचं समायोजन आहे, जे शिक्षक अतिरिक्त झालेले आहे, तर त्या शिक्षकांचं समायोजन संदर्भात जे काही पत्र देखील सध्या बघा इश्यू होत आहे. आता एवढं सगळं होऊन जर ह्या ठिकाणी शिक्षकांच्या जे काही पदभरती 2025च्या ज्या वेकेन्सी आहे, त्या वेकेन्सी सध्या बघा या ठिकाणी कमी आल्या, तर कमीत कमी मार्क किंवा जास्तीत जास्त मार्कवाले जे उमेदवार आहेत, तर त्या उमेदवारांमध्ये एकच प्रश्न आहे की सध्या शिक्षक भरतीमध्ये जर कमी वेकेन्सी आली, तर आपलं जे काही सध्या शिक्षक भरतीमध्ये निवड ह्या ठिकाणी बघा होऊ शकणार किंवा नाही. नेमकं किती मार्कपर्यंत या ठिकाणी होप्स आपण ठेवू शकतो, कारण आपण ह्या ठिकाणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ऑल कॅटेगरी संदर्भात जे काही सेफ स्कोर असेल, तर ते देखील बघणार आहोत. आणि जे महत्त्वाचं या ठिकाणी रँकनुसार 2017मध्ये, 2000 या ठिकाणी 22मध्ये आणि 2025मध्ये नेमके किती उमेदवार ह्या ठिकाणी बघा होते, जेणेकरून आताच्या शिक्षक भरतीमध्ये जे काही तुमचं कॉम्पिटिशन आहे, तर ते कॉम्पिटिशन सध्या बघा या ठिकाणी असणार आहे. त्याच्यामध्ये किती मार्कपर्यंत जे उमेदवार आहे, तर ते सध्या होप्स ठेवू शकतात. तर संपूर्ण या ठिकाणी बघा ॲनालिसिस करून जो काही व्हिडिओ आहे, तर तो व्हिडिओ सध्या आपण बनवत असतो. तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, सर्वात आधी जे काही कॉम्पिटिशनमध्ये तुमचे या ठिकाणी 2,10,000 पेक्षा जास्त उमेदवार सध्या बघा असणार आहे. आता ह्याच्यामध्ये ज्यांचे सध्या स्कोर जो आहे, जो 3 अंकी सध्या बघा स्कोर आहे समांतर आरक्षण सोडून, तर त्या उमेदवारांचं जे काही शिक्षक भरतीमध्ये कॉम्पिटिशन सध्या बघा असणार आहे. आणि ज्यांचं 2 अंकी सध्या बघा स्कोर आहे टेट परीक्षेचा, आणि ते जर समांतर आरक्षणामध्ये असेल, तर त्यांना शिक्षक भरतीमध्ये त्यांना देखील संधी मिळणार आहे. परंतु जे सर्वसाधारण उमेदवार आहे, म्हणजे जे सर्वसाधारण वेकेन्सीमध्ये सध्या बघा जे मोडतात किंवा सर्वसाधारण वेकेन्सीमध्ये जे सध्या निवडले जाऊ शकतात, तर असे उमेदवार म्हणजे 3 अंकी जे काही डिजिटच्या स्कोर असेल, तर त्या उमेदवार सध्या शिक्षक भरतीमध्ये कॉम्पिटिशनमध्ये असणार आहे. आता ह्याच्यामध्ये जर आपण विचार केला, तर ऑलरेडी जे काही कमी मार्क असणारे जे उमेदवार आहे, तर त्यांना या ठिकाणी संधी बघा कशी मिळू शकते, तर त्याच्यामध्ये 2,10,000 मध्ये जवळपास या ठिकाणी 2 पेक्षा जास्त वेळा जे काही परीक्षा दिलेले उमेदवार आहे, तर ते जवळपास 3,000 पेक्षा जास्त उमेदवार सध्या बघा आपल्याला पाहायला मिळाले आहे. म्हणजे या ठिकाणी 2022मध्ये देखील जे काही उमेदवार होते, ते उमेदवार या ठिकाणी बघा 2 वेळा परीक्षा दिलेली होती. म्हणजे त्यांना 2 वेळा त्यांनी हॉल तिकीट जे आहे, तर ते सध्या बघा त्यांनी डाउनलोड केलं होतं. 2-2 फॉर्म भरले होते. तर अशा उमेदवारांना 2022मध्ये देखील सध्या बघा या ठिकाणी अपात्र घोषित करण्यात आलं होतं. म्हणजे त्यांना जर स्कोर चांगला जरी असेल, तरी देखील 2022मध्ये संधी त्यांना मिळाली नव्हती. म्हणजे ह्या वेळेस देखील जे काही ह्या ठिकाणी 2 वेळा परीक्षा दिलेले उमेदवार आहे, तर त्यांना एक प्रकारे या ठिकाणी बाद ते होऊ शकतात. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की जे काही सिंगल नाव असलेले बरेचसे उमेदवार आपल्याला जी काही मार्क मेमो आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जी सध्या ऑल स्टुडंटची जी सध्या मार्कशीटची PDF आहे, तर त्याच्यामध्ये फक्त नाव असलेले उमेदवार देखील पाहायला मिळतात. आता हे नाव असलेले उमेदवार नेमके कोण आहे, तर त्या संदर्भात बघा पुढे त्यांना नेमकं शिक्षक भरतीमध्ये एंट्री द्यावी किंवा नाही, तर हे देखील सध्या बघा या ठिकाणी असणार आहे. आता हे जर उमेदवार या ठिकाणी बाद झाले, तर हे उमेदवार देखील बरीचशी प्रमाणात संख्या आहे. त्यानंतर इथं जे काही 1ली ते 5वी आणि 6 ते 8 हे जे 2 घटक आहे, तर हे घटक म्हणजे जिल्हा परिषद असेल, मनपा असेल, त्यानंतर नपा असेल, ह्या ठिकाणी बघा सर्वात जास्त ज्या वेकेन्सी आहे, तर त्या वेकेन्सी या ठिकाणी असतात. म्हणजे 1 ते 5 जर बघितलं, तर ही जिल्हा परिषद, मनपा, नपा ह्या ठिकाणी वेकेन्सी असते. 6 ते 8ची देखील बघा सर्वात जास्त वेकेन्सी असते. म्हणजे 1 ते 8 पर्यंत जर तुम्हाला निवड व्हायची असेल, तर त्याच्यासाठी TET किंवा CTET जे सध्या बघा या ठिकाणी उमेदवार पात्र आहेत, तर त्यांना इथं संधी मिळणार. आणि जे अपात्र उमेदवार आहे, तर ते ऑलरेडी ह्या ठिकाणी ह्या कॉम्पिटिशनमधून तुमचे बाहेर असणार आहे. म्हणजे जे 1ली ते 5वी साठी आणि 6वी ते 8वी साठी जी परीक्षा म्हणजे TET आणि CTET ही पात्र परीक्षा सध्या बघा तुम्हाला त्या ठिकाणी लागते. तर हे जर तुम्ही पात्र नसाल, म्हणजे तुम्ही जर ह्या ठिकाणी अपात्र असाल, तर ऑलरेडी तुमचे
1 ते 5, 6 ते 8चा जो काही सध्या बघा क्राऊड आहे, तर ह्या क्राऊडमधून हे जे अपात्र असलेले उमेदवार आहे टीईटी सीटेट, तर हे कॉम्पिटिशनमधून सध्या त्या ठिकाणी निघून जाणार आहे. म्हणजे जर तुम्ही 2,10,000 मध्ये विचार जर केला तर ह्याच्यामध्ये बघा निम्मेच्या वरती उमेदवार जे आहे तर ते टीईटी सीटेट संदर्भात क्वालिफाय नाही, म्हणजे ते डायरेक्ट 9 ते 10 आणि 11वी-12वी साठी बघा ते पात्र असणार आहे. म्हणजे इथं 1 ते 5, 6 ते 8 साठी जे उमेदवार टीईटी सीटेट पात्र आहेत तर तेच उमेदवार तुमचे कॉम्पिटिशन असणार आहे. म्हणजे इथं खूप सारे जे काही उमेदवार आहेत तर ते भरतीच्या सध्या बघा बाहेर ह्या ठिकाणी पडणार आहे, बरोबर. त्यानंतर ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जे काही शिक्षक भरती निवडी संदर्भात जे पॅरामीटर्स असतात, तर ते पॅरामीटर्स म्हणजे माध्यम, त्यानंतर प्रवर्ग, गट, आरक्षण, शैक्षणिक पात्रता, विषय आणि त्याचबरोबर जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी सध्या बघा या ठिकाणी आपण गृहीत धरू शकतो. आता ह्याच्यामध्ये तुमचे नेमकं माध्यम कोणतं आहे, बरोबर. तुम्ही नेमकं मराठी माध्यम आहे का हिंदी माध्यम आहे का ह्या ठिकाणी इंग्रजी माध्यम आहे, त्याच्यानुसार वेकेन्सी जाहिरात सध्या येत असते. म्हणजे तुमच्या माध्यमानुसार तुमचा जो कॉम्पिटिटर असेल तर तो कॉम्पिटिटर असणार आहे. त्यानंतर प्रवर्ग असेल, आता प्रवर्गानुसार ज्या वेकेन्सी येतात त्याच्यामध्ये तुमचे प्रवर्गाचे टॉपचा जो उमेदवार आहे तर तो नेमका कितोई आहे आणि तुमच्या प्रवर्गाची सध्या जी काही PDF सध्या बनवलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे, तिथं जाऊन तुम्ही बघू शकता. तर प्रवर्गानुसार तुमची जी रँक आहे तर ती नेमकी कितवी आहे त्याच्यानुसार तुम्ही अंदाज इथं लावू शकतात. आता ह्याच्यामध्ये महिलांसाठी बघा विशेष जे काही आरक्षण असतं त्या संदर्भात वेकेन्सी देखील येत असतात. त्यानंतर ज्यांचं समांतर आरक्षण आहे, माजी सैनिक असेल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, तर त्यांना विशेष संधी त्या ठिकाणी मिळत असते. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे गट. आता गटामध्ये 1ली ते 5वी असेल, 6 ते 8 असेल, त्यानंतर 9 ते 10 असेल आणि 11वी-12वी असेल. तर ह्याच्यामध्ये आता उमेदवार जे आहे तर काही उमेदवार फक्त 1 ते 5 साठीच पात्र असतात, काही उमेदवार 6 ते 8 साठीच पात्र असतात. जे टीईटी सीटेट नसेल ते उमेदवार 9वी, 10वी आणि 11वी-12वी साठी पात्र असतात. आता ह्याच्यामध्ये जो उमेदवार ज्या गटासाठी पात्र असेल, आता हायेस्ट जो उमेदवार असेल, समजा एखाद्या उमेदवाराला ह्या ठिकाणी 160 मार्क इथं मिळालेले आहे आणि त्या उमेदवाराचं 1ली पासून तर 12वी पर्यंत सध्या पात्रता आहे, बरोबर. तर तो उमेदवार काय करतो, जेव्हा प्रेफरन्स देतो तेव्हा त्याचा जवळचा जिल्हा आणि महत्त्वाचा या ठिकाणी जो काही गट जो असेल तर तो गट कोणता सिलेक्ट करतो, वरिष्ठ वर्गाचा. म्हणजे जो काही 11वी-12वी संदर्भात जे काही वर्ग असेल तर त्याची तो सिलेक्ट करत असतो. म्हणजे इथं जे टॉपचे उमेदवार आहे तर ते वरिष्ठ वर्गासाठी इथं सिलेक्ट होऊन जातात. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 1ली ते 5वी, 6 ते 8, 9 ते 10 संदर्भात जी काही वेकेन्सी असेल तर त्याच्यामध्ये संधी तिथं अवेलेबल होत असते. म्हणजे बहुतेक जे उमेदवार आहे जवळपास 90%च्या वरती उमेदवार जे आहे तर अशा पद्धतीने सध्या बघा प्रेफरन्स देत असतात. कारण त्यांचा गटासंदर्भात या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे उच्चतम वर्गासाठी सर्वात आधी प्रेफरन्स देत असतात. म्हणून जे खालचे वर्ग आहे 1 ते 5, 6 ते 8 यांच्यासाठी बघा इथं संधी पुन्हा निर्माण होत असते. त्यानंतर जे काही आरक्षण असेल, आता ह्याच्यामध्ये महिला आरक्षणासंदर्भात देखील वेकेन्सी असते. आता महिलांना महिला आरक्षणामध्ये देखील संधी अवेलेबल होते, ज्या काही वेकेन्सी असतात महिला आरक्षणाच्या. त्यानंतर सर्वसाधारण ज्या वेकेन्सी असतात त्यांच्या कॅटेगरीच्या त्या ठिकाणी देखील त्यांना संधी असते. त्यानंतर ओपन संदर्भात जे काही वेकेन्सी असतात तर त्या ठिकाणी देखील संधी असते. महिलांना 3-3 ठिकाणी बघा संधी सध्या असते. म्हणजे कुठंतरी त्यांचं निवड जी असेल त्यांच्या स्कोरनुसार ह्या ठिकाणी होत असते. त्यानंतर दुसरं आरक्षण म्हणजे समांतर आरक्षणासंदर्भात. तर समांतर आरक्षणामध्ये जे काही उमेदवार येतात तर त्यांचं अगदी 2 डिजिटचं जरी स्कोर असेल, म्हणजे अगदी 80, 90, 100 मार्क असे असेल तरी देखील त्यांची निवड जी असेल तर ती निवड सध्या बघा होत असते. कारण त्यांचं कॉम्पिटिशन खूप कमी प्रमाणात असतं. आता ह्याच्यामध्ये वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी सध्या जास्तीत जास्त येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा लागेल. आता ह्याच्यामध्ये परत एक पॅरामीटर्स आहे तो म्हणजे शैक्षणिक पात्रता. आता शैक्षणिक पात्रतेमध्ये आपण मागे देखील सांगितलं, कोणी या ठिकाणी 1ली ते 5वी साठीच पात्र आहे, एखादा उमेदवार 6 ते 8 साठीच पात्र आहे, ज्यांचं टीईटी सीटेट नाही तो 9वी ते 10वी साठी पात्र असणार, 11वी-12वी साठी पात्र असणार. म्हणजे इथं शैक्षणिक जी काही पात्रता आहे ती देखील तुमचं निवडी संदर्भात बघा महत्त्वाचा रोल प्ले करणार आहे. आता ह्याच्यामध्ये ज्यांचं इंग्रजी माध्यमातून शिक्षण झाले तर अशा उमेदवारांचं इंग्रजीच्या जे काही वेकेन्सी येणार आहे इंग्रजी माध्यमाच्या तर त्याच्यामध्ये त्यांचं सिलेक्शन होत असतं. आता ह्याच्यामध्ये सर्वात कमी जी काही मेरिट असते तर ती बघा हिंदी माध्यमाची सध्या लागत असते, बरोबर. कारण हिंदी माध्यमाचे जे कॅन्डिडेट आहे तर ते फार कमी प्रमाणात असतात. तर हिंदीच कॅन्डिडेट जे असेल तर त्या हिंदी माध्यमासंदर्भात वेकेन्सी आली तर कमीत कमी मार्क असतील तरी त्यांना संधी मिळत असते. त्यानंतर पुढचा जर घटक बघितला तर विषय. आता विषयासंदर्भात
जे काही 6 ते 8 हा जो काही गट असेल, त्यानंतर 9 ते 10चा गट असेल आणि 11वी 12वीचा गट असेल. तर ह्याच्यामध्ये ज्या विषयासंदर्भात तुमची पदवी पदव्युत्तर असेल तर त्या संदर्भात वेकेन्सी आली तर तुमचे कॉम्पिटिशन फक्त बघा तोच असणार आहे, बरोबर. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जे काही शिक्षक भरती असते तर ती कॉमन रोस्टर संदर्भात बघा या ठिकाणी वेकेन्सी येत असतात. म्हणजे डायरेक्ट वेकेन्सी जी आहे तर त्या वेकेन्सी सध्या दाखवल्या जातात. आता एखादं समजा या ठिकाणी भाषा विषयाच्या वेकेन्सी असेल तर त्या डायरेक्ट या ठिकाणी तुम्हाला जर समजा एखाद्या जिल्हा परिषदमध्ये भाषा विषयाच्या 10 वेकेन्सी आल्या, बरोबर, तर ह्या 10 वेकेन्सी नेमक्या कोणत्या प्रवर्गासाठी बघा त्या ठिकाणी असणार आहे तर ते सध्या त्या ठिकाणी माहिती पडत नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये कॉमन रोस्टर संदर्भात जी काही भरती प्रक्रिया होत असते म्हणजे ह्याच्यात जो बिंदू ह्या ठिकाणी पहिला आणि जो सध्या सर्वात जास्त मार्क असेल ज्या उमेदवाराला तर त्याला तो बिंदू त्या ठिकाणी जात असतो आणि ह्याच्यामध्ये जी निवड असते तर ती निवड होत असते. आता याच्यामध्ये गणित विज्ञान संदर्भात जे विषय आहे तर त्या विषयामध्ये बघा ह्या ठिकाणी 6 ते 8 साठी आणि 9 ते 10 साठी मोठ्या प्रमाणावर वेकेन्सी आलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. 2022 मध्ये देखील गणित विज्ञानचे भरपूर उमेदवार या ठिकाणी कमी मार्क होते तरी देखील त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर 11वी 12वी साठी जर आपण इथं विचार केला तर 11वी 12वी आणि 9वी 10वी संदर्भात ज्या मोठमोठ्या संस्था आहेत त्याच्यामध्ये रयत शिक्षण संस्था असेल, त्यानंतर स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था आहे, अशा मोठ्या संस्थेमध्ये जास्तीत जास्त बघा ह्या ठिकाणी वेकेन्सी येत असते. त्याच्यामध्ये तुमचं जर ह्या ठिकाणी MSc संदर्भात किंवा BSc संदर्भात जे काही विशेष ह्या ठिकाणी तुमचं विषय असेल त्या ठिकाणी बॉटनी असेल, केमिस्ट्री असेल, फिजिक्स असेल, असे जे विषय असतात तर त्या विषयांची देखील भरपूर या ठिकाणी वेकेन्सी येत असते. तर त्या संदर्भात बघा तुम्हाला या ठिकाणी 11वी 12वीसाठी संधी इथं मिळत असते. म्हणजे त्या विषयाचे कॉम्पिटिटर तुमचे त्या ठिकाणी तुमच्या प्रवर्गाचे कमी असतात आणि त्या ठिकाणी तुम्हाला संधीही मिळू शकते. आता ह्याच्यामध्ये 2000 आपण ह्या ठिकाणी जर 22 आणि 2025 जर कम्पेअर केलं तर इथं 1 ते 5, 6 ते 8, 9 ते 10 आणि 11वी ते 12वी ह्याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर सध्या बघा फरक सध्या असणार आहे. आता ह्याच्यामध्ये जर विचार केला तर 2017मध्ये, त्यानंतर 2022मध्ये आणि 2025मध्ये जी काही सध्या उमेदवारांची संख्या आहे तर त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे इथं कॉम्पिटिशन जे आहे तर ते सध्या बघा वाढलेलं आपल्याला पाहायला इथं मिळतंय. म्हणजे 2017चा जर विचार केला तर 180 प्लस जो काही उमेदवार होता तर तो एक पण उमेदवार न होता आणि 2022मध्ये 2 उमेदवारांना 180 प्लस सध्या मार्क मिळाले होते. आता त्यांच्या कम्पेअरमध्ये जर विचार केला तर 2025मध्ये या ठिकाणी 12 उमेदवारांना 180 प्लस जे मार्क आहे तर ते इथं मिळाले आहे. त्यानंतर पुढे जर इथं विचार केला आपण जर सर्वसाधारण इथे 160चा जर विचार केला 160 प्लस तर 2017मध्ये 3च उमेदवार होते 160 प्लस. तेव्हा पॅटर्न देखील वेगळा होता, संपूर्ण वेगळं होतं. त्यानंतर 2022मध्ये जवळपास 128 उमेदवार जे आहे तर ते सध्या या ठिकाणी 160 प्लस आपल्याला पाहायला मिळतात आणि आत्ताच्या घडीला 2025मध्ये 559 जे उमेदवार आहे तर ते 160 प्लस आहे. म्हणजे इथं कॉम्पिटिशन जे आहे तर आपल्याला दुपटी तिपटीने वाढलेलं सध्या पाहायला मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये इथं जर आपण सर्वसाधारण म्हणजे जो मीडियम स्कोर जर विचार केला म्हणजे जवळपास 120 किंवा 110 किंवा 130 संदर्भात तर इथं समजा 120चा जर विचार केला 120 संदर्भात तर 120मध्ये या ठिकाणी किती उमेदवार होते 12,007 2017मध्ये. 2022मध्ये किती उमेदवार आहे तर ह्या ठिकाणी बघा 6,458 आणि आता 2025मध्ये किती उमेदवार आहे तर 24,717. म्हणजे इथं 120 प्लस जे काही उमेदवार आहे तर ते 24,717. म्हणजे इथं तुम्ही विचार करू शकता जे काही कॉम्पिटिशन आहे तर ते कॉम्पिटिशन सध्या खूप भयानक इथं वाढलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये महिलांचं जे प्रमाण आहे तर ते सर्वात जास्त सध्या बघा आहे. आता त्याच्यामध्ये स्कोर घेणाऱ्या महिला देखील सर्वात जास्त इथं असणार आहे. आता ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन तर वाढलंय परंतु जी काही सध्या वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी देखील बघा या ठिकाणी जास्तीत जास्त यायला पाहिजे कारण ह्याच्यामध्ये भरपूर जे काही अडथळे आहेत तर ते अडथळे सध्या बघा आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच्यामध्ये आता नवीन संच मान्यता धोरणानुसार जे काही बिंदू नामावली रोस्टर असेल ते चेकिंग होणार आणि त्याच्यामध्ये नेमकं रिक्त पद सध्या बघा या ठिकाणी शिक्षकांचं समायोजन होऊन किती सध्या बघा त्या ठिकाणी उरतात त्याच्यानुसार पुढचं शिक्षक भरतीचं जे काही भवितव्य असेल तर ते सध्या बघा असणार आहे. आता ह्याच्यामध्ये जर ह्या ठिकाणी ज्या कंत्राटी स्वरूपात ज्या वेकेन्सी होत्या ज्या ठिकाणी खरंच बघा शिक्षकांची गरज होती
अशा वेकेन्सी जर पवित्र पोर्टल मार्फत या ठिकाणी जर भरल्या गेल्या तर जास्तीत जास्त जे काही या ठिकाणी पदं असेल तर ती पदं इथं बघा येऊ शकतात, कारण कॉम्पिटिशन इथं वाढलेलं सध्या पाहायला मिळत आहे. आता एवढी सगळी आकडेवारी जरी असली, जरी तुमचा नंबर ह्या ठिकाणी 24,000 किंवा 30,000 40,000 दरम्यान जरी या ठिकाणी रँकमध्ये असेल, तरी देखील तुमचं जे काही पुढचे उमेदवार आहे तर ते नेमके कोणत्या प्रवर्गाचे आहे, त्यांचं TET सीटेट क्वालिफाय आहे किंवा नाही, त्यानंतर ते नेमके कोणत्या गटासाठी या ठिकाणी क्वालिफाय आहे ते तुम्हाला ह्या ठिकाणी बघा माहिती नाही. म्हणजे तुमचं कॉम्पिटिशन फक्त तुमच्या प्रवर्गातील तुमच्या जी काही पात्रता आहे तर त्या पात्रतेनुसारच त्यांचं कॉम्पिटिशन तुमच्याबरोबर असणार आहे. म्हणजे ह्या ठिकाणी सर्वात जे काही कमी कॉम्पिटिशन असणार आहे तर ते कॉम्पिटिशन म्हणजे ह्या ठिकाणी सध्या जे काही विषय येतात, विषय शिक्षक, तर त्यांचं त्या ठिकाणी बघा होत असतं, कारण विषयामध्ये प्रत्येक विषयासंदर्भात जी काही क्वालिफिकेशन असेल तर त्या क्वालिफिकेशननुसारच समोरचा उमेदवार त्या ठिकाणी बघा लागत असतो. म्हणजे एखादा इंग्रजीचा क्वालिफाय असलेला उमेदवार असेल इंग्रजी विषयासंदर्भात, तर त्याला टक्करमध्ये म्हणजे त्यांचा जो काही कॉम्पिटिटर असेल तर तो इंग्रजी विषयवाला त्यांच्या प्रवर्गातील उमेदवार असणार आहे. आता ह्या ठिकाणी कॉम्पिटिशन नेमकं कोणाचं जास्त इथं असणार आहे, तर जो काही प्राथमिक गट आहे म्हणजे 1 ते 5 साठी जो गट असतो तर त्या गटामध्ये कोणत्याही प्रकारचा बघा त्या ठिकाणी विषय नसतो. म्हणजे सर्वसाधारण तिथं सध्या निवड होत असते. आता ह्याच्यामध्ये 1 ते 5 जो काही जिल्हा परिषदच्या वेकेन्सी येतात, एखाद्या ठिकाणी समजा एखाद्या प्रवर्गाच्या, आता ओपन प्रवर्गाच्या जर समजा इथं 50 वेकेन्सी आल्या, तर 50 वेकेन्सीमध्ये जे ओपनमध्ये सध्या बघा या ठिकाणी सर्वात जास्त स्कोरवाले उमेदवार असेल, ज्यांनी ओपनमधून सध्या TET सीटेट पात्र असेल, तर असे संपूर्ण जे काही 1 ते 5 साठी पात्र असलेले उमेदवार ज्यांचा स्कोर हायेस्ट आहे, तर त्या हायेस्टपासून तर कमी कमी करत अशा पद्धतीने कट ऑफ जो असेल तर तो या ठिकाणी 150 पर्यंत येत असतो. त्यानंतर दुसऱ्या जिल्हा परिषदमध्ये अशा पद्धतीने 1 ते 5 साठी बघा या ठिकाणी जास्त जे काही रँकनुसार जे काही विद्यार्थी असतात, उमेदवार असतात, तर त्यांची निवड होत असते. त्याच्यामध्ये ज्यांचं एकदम या ठिकाणी बघा रेअर असलेले जे विषय आहे, त्या विषयाची जर तुमची पात्रता असेल तर त्या विषयांमध्ये कमी उमेदवार सध्या बघा तुमचे कॉम्पिटिटर असतात. म्हणजे तिथं तुमचं कमी मार्क जरी असेल तरी देखील तुमची निवड ही होत असते. तर सध्या जे काही रेअर असलेले म्हणजे या ठिकाणी उर्दू माध्यमचे उमेदवार असेल, त्यानंतर हिंदी माध्यमाचे उमेदवार असेल, बरोबर, त्यानंतर काही जे उमेदवार आहेत तर ते इंग्रजी माध्यमाचे, म्हणजे हे जे आहे तर ह्या ठिकाणी कमी कमी जो काही कट ऑफ असेल तर तो कट ऑफ सध्या बघा येत असतो. आता ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आपण या ठिकाणी कितीही सांगितलं तरी जी वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी खूप महत्त्वाचा बघा रोल प्ले करणार आहे. वेकेन्सी जेवढ्या जास्त आल्या तेवढी तुमची जी काही निवडीची संधी आहे तेवढी त्या ठिकाणी वाढणार आहे. कारण वेकेन्सी जर आलीच नाही तर ह्या ठिकाणी 150 जरी असेल तरी तो उमेदवार सध्या बघा या ठिकाणी लागू शकत नाही, कारण त्यांच्या कॅटेगरीच्या, त्यांच्या प्रवर्गाच्या, त्यांच्या विषयाच्या, त्यांच्या गटाच्या, त्यांच्या माध्यमाच्या वेकेन्सीज जर आल्या नाही तर एवढा स्कोर असून काही उपयोग सध्या असणार नाही. म्हणून सर्वात जास्त सर्वांनी आता फोकस जो आहे तर तो सध्या बघा वेकेन्सी जास्तीत जास्त येण्यासंदर्भात इथं प्रयत्न करावा लागेल. तसेच काही ज्या संघटना आहे तर त्यांनी सध्या बघा प्रयत्न सुरू केला आहे, जेणेकरून जे काही अधिवेशन आहे, अधिवेशन काळामध्ये ज्या मागण्या आहेत तर त्या मागण्या देखील बघा पूर्ण त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. तर नक्की सपोर्ट करा, जेणेकरून जास्तीत जास्त पदाची या ठिकाणी पदभरती झाली तर कमीत कमी मार्क जे उमेदवार असेल तर त्यांना देखील संधी इथं मिळू शकते. जर अंदाजे या ठिकाणी जवळपास 10 ते 15,000 दरम्यान जरी वेकेन्सी आली तरी देखील अशा पद्धतीने जर तुमचे स्कोर येत असेल, ह्याच्यामध्ये तुम्ही प्लस 5 ते 7 मार्क सध्या बघा या ठिकाणी प्लस मायनस तुम्ही करू शकतात. आता याच्यामध्ये मायनसपेक्षा तुम्ही प्लस करा, कारण वेकेन्सी कमी आली तर या ठिकाणी जो काही सेफ स्कोर असेल, कट ऑफ्स असेल तर तो इथं बघा वाढू शकतो. तर सध्या हे जे काही प्रवर्गानुसार इथं आकडेवारी काय देण्यात आली आहे अंदाजे, तर ते एक सध्या बघू शकतात. तसंच प्रत्येक प्रवर्गाचे सेपरेट व्हिडिओ आहे ते देखील तुम्ही बघू शकतात, आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. तर ही एक महत्त्वाची बघा माहिती होती. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. तुमचे काही कमेंट असतील, कमेंट नक्की करा, त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय आपण देऊ. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.